शेतकऱ्यांच्या मदतीवरून मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकार देत असलेली मदत तुटपुंजी असून 100% मदत दिली पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरात पोहोचले होते। यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। सोबतच शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आंदोलनात आली असून न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धारही जरांगेंनी केला। दरम्यान कर्जमाफीपेक्षा आधी अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य असल्याचं काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं। त्याबाबत बोलताना जरांगेंनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। की जे शेतकरी आज अडचणीत आहेत, ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यास ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे। त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत, नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे। 3000 2000 याला मदत म्हणते ते सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला। रानाचे रानं वाहून गेले, त्यातलं पीक वाहून गेलं, त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या, घरात असणारं सगळं धान्य, कपडे, शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले। आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाही तर घरात ठेवतो, ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं। बाजरी ज्वारी गहू असणाऱ्या घरात त्याला कोंब उगले, परत म्हशी वाहून गेल्या, कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या, लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या। तुम्ही भरपाई देताय काय? आम्हाला 100% भरपाई पाहिजे, या मतावरती आम्ही ठाम आहे।